हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुभविवाह भाग 18 बघितलेला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 19 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण पाहिले विजयाच्या आईबाबांचा श्राद्धाचा प्रोग्राम चालू असतो आणि अचानक योगेश तिच्या आई वडिलांचा फोटो बघून घाबरतो। त्याला चक्कर येते पण विजया त्याला सांभाळते। आता पुढे विजया जेवण वाढायची सुरुवात करूया। योगेशला बरं नसेल तर तुम्ही नंतर कपडे वाटप करा। विजया ठीक आहे बाबा। विजय सूर्या जा लवकर जेवण वाढायची व्यवस्था कर। त्या गरिबांना जास्त ताटकळत ठेवू नको। आधीच गर्मीने बेजार झालो आहे, ते लोक पण उन्हाने त्रासले असतील। सूर्या हो काका, आज गरमी खूप जास्त आहे, बहुतेक पाऊस येईल लवकर, तेव्हा आपला कार्यक्रम पण लवकर आटोपता घ्यावा लागेल। विजय हो जा तू शिशिर आणि रोहनला हाताशी घेऊन पंक्तीचे बघ। सूर्य हो म्हणून लगेच निघून जातो आणि तिघेही भाऊ मिळून पंगत वाढतात। पण जेवायला गरीब आणि भिकारी लोक बघून शशिकांत चिडतो आणि तो विजय जवळ रागाने, विजय हे काय, या भिकाऱ्यांना जेवायला बोलवले होते तर आम्हाला का सांगितले? आम्ही काय आता यांच्यासोबत जेवायला बसायचे? राजवाड्यावर एवढी पण परिस्थिती नाही आली। विजय पण चिडून, तुला कोणी सांगितले की तुला यांच्यासोबत जेवायला बसविणार आहे? मला तेवढी अक्कल आहे आणि मी फक्त निमंत्रण दिले होते, कसेही करून या नव्हते म्हटलं तुम्हाला। त्यावर चंद्रकांत, नाही रे, दादाला तसं नव्हतं म्हणायचं, त्याला वाटलं की सगळ्यांना जेवायला वाढले की काय, या पंक्तीत सगळेच बसणार की काय, तू जास्त टेन्शन नको घेऊ, जा तू तिकडे लक्ष दे, मुले बघत आहे, एखादे मोठे माणूस पाहिजे त्यांना सांगायला। विजय ह करून तिकडे निघून जातो। चंद्रकांत शशिकांतला बघून, काय करीत होता दादा, तुला कळत कसं नाही? विजयदादाच्या वाकड्यात नको शिरू, आपल्या मुलांचे भवितव्य त्याच्या हातात आहे हे विसरू नको, आणि आज त्यांच्या सुनेचा प्रोग्राम आहे, तो काही ऐकून घेणार नाही। बघितले ना तुला कसं म्हणाला, मी फक्त निमंत्रण दिले, कसेही करून या नव्हते म्हटलं। शशिकांतला आश्चर्य वाटते, हा रे, मी मोठा भाऊ असूनही तो मला असं म्हणाला, मला वाटले नव्हते विजय मला असा बोलेल। त्यावर चंद्रकांत, म्हणून म्हणतो, तुला कंपनीत टिकून राहायचे असेल आणि आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असेल तर त्यांच्याशी गोडी गुलाबीने वाग, आणि योगेशशी सुद्धा। शशिकांत योगेशवर नजर रोखत, तू म्हणत आहे ते बरोबर आहे, त्यांचे बोलणे एक साईडला उभी राहून दिशा ऐकत असते, हे सगळे ऐकून तिच्या मनात पण येते, म्हणजे मलाही थोडे प्रिया काकूंशी स्तुती करायला पाहिजे, तरच ती आपल्याला रिस्पेक्ट देईल आणि या बंगल्यात आपण आपली जागा पक्की करू शकू। ती तशी त्यांच्या जवळ जाते। खरं तर गरमी जास्त असल्याने आपला मेकअप खराब नको व्हायला म्हणून ती झाडाच्या सावलीत निवांत बसली असते, पण आता काकूंना काहीतरी करताना दिसली पाहिजे म्हणून ती जवळ येत, काकू, मला तुमची ही आयडिया खूप आवडली की गरीब लोकांना जेवण घालायची, त्या बिचाऱ्यांना कुठे मिळतं असं ताजं फ्रेश गोडाधोडाचं जेवण। प्रियताईंसोबत विजय आणि रुचा बसलेली असते। रुचाला तिचे नाटकी बोलणे कळते, ती डोळ्यांच्या इशाऱ्याने विजयाला सांगते, पण विजयाचे लक्ष नसते। मात्र प्रियताईंना तिचा इशारा कळतो। प्रियताई स्मित करीत, हो ना, मला ही विजयाची कल्पना खूप आवडली, कितीतरी दिवसांनी बिचारे पोटभर जेवण करतील आणि मनातून आशीर्वाद देतील। दिशाला अजिबात इच्छा नसते की विजयाची कल्पना ऐकून तिची स्तुती करायची, पण चेहऱ्यावर स्माईल करीत, हो ना, मी जाते थोडं, मी पण वाढते त्यांच्यासोबत। प्रियताई, तुझी एवढी इच्छा आहे तर जा तू, पण सूर्यासोबत वाढू लाग। हे ऐकून दिशाचा हिरमोड होतो। तिला वाटते आपण असं म्हटल्यावर काकू आपल्याला ऊन आहे नको जाऊ म्हणतील, जशी विजया बसली आहे तसेच आपल्यालाही बस म्हणेल, पण झाले उलटेच, मग नाईलाजाने तिला वाढायला जावे लागते। सगळ्यांचे जेवण आटोपतात तसे विजया आणि योगेशला बोलून त्यांच्याकडून सगळ्या गरीब लोकांना कपडे वाटप करतात। आजीला त्या गरीब लोकांच्या चेहऱ्यावरचे समाधानी भाव बघून कृतकृत्य झाल्यासारखे वाटते। ती प्रियाताईला बघून, प्रिया, तुझी सून लाखात एक आहे हा, योगेशला अशी जोडीदार पाहिजे होती, त्याच्या हातून ती पुण्याचे काम करून घेत आहे। प्रियताईला पण आपल्या निवडीवर अभिमान वाटतो। दिशा जेवण आटपून खूप थकून जाते। ती चिडून सूर्याकडे बघत, काय गरज होती तुम्हा लोकांना जेवण वाढायची, माणसं ठेवायला पाहिजे होती ना वाढायला। सूर्या तिला समजवत, दिशा, अगं दुसरा कुठला प्रोग्राम असता तर माणसं ठेवली असती, पण आज श्राद्धाचा प्रोग्राम आहे आणि वहिनी गरीब लोकांना जेवण देणार होती, हे काम आपण आपल्याच हाताने करायला पाहिजे, तेव्हाच तर त्याचे पुण्य मिळेल। दिशाला चिड आलेली असते, पण सूर्याच्या बोलण्यावर तिला काही बोलताच येत नाही। सगळा प्रोग्राम आटपतो तसे सगळे लोक घरी जायला निघतात। योगेश आणि विजया त्यांच्या कारने निघणार असतात की इतक्यातच एक जोडपे येते। ते विजयाच्या आई वडिलांच्या वयाचे असतात।
ते विजय आणि योगेश जवळ येत. बाळा, आम्ही ऐकले इथे जेवायला मिळत आहे, खरं आहे का? कालपासून माझी बायको उपाशी आहे, तिला आता चालणे पण होत नाही, चक्कर येत आहे, म्हणून आलो इथे, पण इथे कोणीच नाही आहे. विजयाला त्यांना बघून आपल्या आईवडिलांची आठवण येते. थोड्या वेळासाठी असे वाटते तेच रूप बदलून आले की काय, आणि तिच्या डोळ्यात पाणी येते. योगेशला तिची कंडिशन कळते. तो लगेच त्यांना मंदिरात घेऊन जातो आणि त्यांना बसून जेवायला वाढतो. विजया पण त्यांच्या सोबत त्यांना जेवायला वाढू लागते. सगळे घरी निघून गेलेले असतात. त्यांचे जेवण झाल्यावर योगेश आणि विजया त्यांच्या पाया पडतात. दोघेही त्यांना सुखी राहण्याचा आणि त्यांची जोडी सदैव सोबत राहील असा आशीर्वाद देतात. योगेशला वाटते त्यांच्या तोंडून देवानेच आशीर्वाद दिला, पण विजयाला वाटते जणून तिचे आई बाबाच त्यांना आशीर्वाद द्यायला आले. योगेश कार पार्किंग एरियामधून काढून विजयाची वाट बघत असतो. इतक्यात वातावरण अचानक बदलते. ढग दाटून येतात. आकाश पूर्ण काळवंटे आणि हलका रिमझिम पाऊस पडायला लागतो. योगेश लगेच बाजूच्या झाडाच्या आडोशाला उभा राहून विजयाला बघतो की ती कुठे गेली. तेवढ्याच त्याला पावसात भिजणारी विजया दिसते. ती बेधुंद होऊन पावसाचे पाणी अंगावर घेत गोल गोल फिरत असते. उन्हाने तापलेले शरीर त्या पावसाने ती थंड करीत होती. ती मनसोक्त पावसाचा आनंद घेत होती. तिला असे बघून योगेशच्या हृदयात काहीतरी व्हायला लागते. काय ते त्यालाही कळत नव्हते, पण तिला असे बघून तोही भान हरपून गेला आणि अचानक त्याच्याही नकळत तो तिच्याकडे ओढला जात होता. तो हळूहळू तिच्याकडे एक एक पाऊल पुढे टाकीत जात होता आणि विजया डोळे बंद करून पावसाचा आनंद लुटत होती आणि गोल गोल गिरक्या घेत होती. तेवढ्यातच योगेश तिला मागून अचानक मिठीत घेतो. तशी विजया थांबते. योगेश आपले दोन्ही हात तिच्या भोवती लपेटतो आणि तिच्या केसातून येणारा मंद सुगंध घेतो. तो बेधुंद झालेला असतो आणि ती काय रिॲक्ट करेल याचे भानच नसते. अचानक तो भानावर येतो आणि त्याला थोडी भीती वाटते. आपल्या अशा वागण्याने विजया रागावली तर नसेल. तो आपली मिठी सैल करतो तशी विजया त्याच्याकडे वळते आणि त्याला कळत नाही की तिच्याशी नजर कशी मिळवावी. तो आपले डोळे बंद करतो, पण बंद डोळ्यांनीही तो बघतो की विजया खूप जास्त रागाने त्याला बघत आहे. तो कसा बसा हिम्मत करून डोळे उघडतो आणि बघतो तर विजया तिथेच तशीच डोळे मिटून गोल गोल फिरत असते. तिला बघून योगेशच्या जीवात जीव येतो. मनात थँक गॉड हे स्वप्न होते. हे जर खरे असते तर विजया माझ्याबद्दल काय विचार केला असता. मी तिच्याशी नजर नसती मिळवू शकलो, वाचलो, पण असं किती दिवस तिच्याशी दूर राहणार. तिचे माझ्यावर प्रेम आहे की नाही कसे ओळखू. ती तर इतकी लाजाळू आहे की ती कधी स्वतःहून माझ्यावर प्रेम करते असं म्हणणार नाही. रघु बरोबर बोलत होता. मी उगाच वेळ घेत आहे. मलाच हळूहळू विजयाच्या जवळ जायला पाहिजे आणि तिच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायला पाहिजे. पण तिच्या आई वडिलांबद्दलचे सत्य तिला कळले तर ती माझा राग करेल का? मला सोडून तर नाही ना जाणार. एवढ्याच विजया त्यांच्या जवळ येत. अहो, तुम्ही इथे काय करता? चला ना, पावसात जाऊ, खूप छान वाटते. योगेश आपल्या विचारातून बाहेर येतो आणि बघतो तर समोर चिंब भिजलेली विजया. तिची हलकी गुलाबी रंगाची साडी पूर्णतः शरीराला चिपकलेली, त्यात तिची गोरी ओली काया अधिकच आकर्षक दिसत होती. केस पूर्ण ओले होऊन काही बटा कानापासून तिच्या गालापर्यंत चिपकलेल्या, तर काही मानेवर. तो तसाच पुन्हा भान हरपून तिला बघत राहतो. त्याला एकसारखे बघताना पाहून ती लाजून जाते आणि इकडे तिकडे नजर फिरवते. तिची अवस्था समजून तो भानावर येत. काहीच नाही झालं, अशा रूपात वेडी आहे का तू? बघ किती भिजली आहे, तब्येत बिघडली तर. तो रुमालाने तिचे डोके पुसत, चल बस कारमध्ये निघूया आपण, बराच वेळ झाला, घरी सगळे वाट बघत असेल. विजया खाली मान घालून कारमध्ये बसते. योगेश कार सुरू करतो आणि दोघेही निघतात. पण थोड्या वेळात विजया थंडीने कुडकुडायला लागते. आधीच ओली, त्याच एसी चालू. योगेश लगेच एसी बंद करतो आणि डोअरच्या काचा थोड्या खाली करतो. बाहेरून येणाऱ्या थंड वाऱ्याने तिला खूप छान वाटते. ती बाहेर मागे जाणारी झाडे बघत असते आणि तो तिला. पण दोघांचीही नजरानजर होताच दोघेही नजर चोरतात. दोघेही घरी पोहोचतात आणि बघतात तर विजय, शशिकांत, चंद्रकांत आणि प्रियाताई सगळे हॉलमध्ये बसून कुणाशी तरी गप्पा मारीत आहे. विजया आत येते. प्रियाताई काळजीने, विजया, अगं तू किती भिजली आणि तुम्हाला इतका वेळ यायला का लागला? विजया काही बोलणार. तेवढ्यातच मागून येणारा योगेश, आई, अगं तुम्ही गेल्यानंतर पुन्हा एक थोडे म्हातारे जोडपे आले. उपाशी होते बिचारे. मग काय, त्यांना जेवण वाढले आणि निघालो तर पाऊस सुरू झाला. कारपर्यंत येत विजया पूर्ण भिजली. प्रियताई, विजया तू लगेच जा आणि कपडे चेंज कर, नाहीतर सर्दी होईल तुला. विजया तशीच रूममध्ये निघून जाते. योगेश हॉलमध्ये येतो आणि बघतो तर तिथे मिस्टर शाह आणि त्यांची मुलगी जीविका बसलेली होती.
योगेश त्यांना बघून आश्चर्यचकित होतो, पण त्याला बघताच मिस्टर शहा उठून त्याच्याशी हात मिळवीत हॅलो मिस्टर योगेश, हाऊ आर यू? योगेश स्माईल करीत या आय एम फाईन अँड व्हॉट अबाउट यू? मिस्टर शहा आय एम ऑल्सो फाईन थँक्यू. योगेश जीविकाकडे बघून हाय जीविका, नाईस टू सी यू. ती फक्त एक गोड स्माईल देते. योगेश तिथेच विजयच्या बाजूला बसतो. मिस्टर शहा, योगेश तू सरप्राईज झाला असशील आम्हाला इथे बघून, पण आम्ही खरंच तुला भेटायला आलो. इनफॅक्ट आम्ही तुझी माफी मागायला आलो. योगेश आश्चर्याने, माफी आणि माझी पण का? जीविका, योगेश आम्ही तुम्हाला चुकीचं समजून आपले लग्न मोडले, पण रिसेंटली ती न्यूज बघितली आणि कळाले की तुला फसवले गेले होते चुकीच्या केसमध्ये. ते बघून आम्हाला खूपच गिल्टी वाटत होते, म्हणून इंडियात येताच आम्ही तुला भेटण्यासाठी आलो, तुझी माफी मागण्यासाठी. योगेश, अगं काहीही काय बोलते, माफी कशाला? असा तर खूप लोकांचा गैरसमज झाला होता ती न्यूज बघून. मिस्टर शहा, नाही योगेश, माफी मागायलाच पाहिजे, कारण आम्ही लग्न तोडले त्यामुळे तुझी आणखी जास्त बदनामी झाली. न्यूजवाल्यांनी तर तुझ्या लावलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तबच केलं. लग्न मोडल्याचे कारण पुढे करून आमच्या वागण्याने तुझ्या बदनामीस भरच पडली, त्यामुळे खरंच आम्हाला माफ कर. योगेश, जाऊ द्या ना मिस्टर शहा, जुन्या गोष्टी मी विसरलो सगळं. त्यावर मिस्टर शहा, हा तुझा मोठेपणा आहे. शशिकांत, खरं जे झालं ते नको व्हायला होतं. जीविका या घरची सून झाली असती तर आम्हाला खूप आनंद झाला असता. एवढ्यात विजया चेंज करून खाली येते, पण शशिकांतचे सगळे बोलणे तिच्या कानावर पडते तशी ती थबकते. योगेशचे लक्ष विजयावर जाते तसा तो तिला जवळ बोलवतो आणि मिस्टर शहांकडे बघून, मिस्टर शहा, मीट माय ब्युटिफुल वाईफ विजया. विजया लगेच त्यांच्या पाया पडते. जीविका तिला बघून स्माईल करीत हाय विजया, नाईस टू मीट यू. विजया तिने पुढे केलेल्या हातात हात देत स्माईल करते आणि आत जाते. योगेश जीविकाकडे बघून हाऊस युअर मॅरिड लाईफ हे ऐकताच जीविकाचा आणि मिस्टर शहांचा चेहरा पडतो. विजय त्याला इशाऱ्याने गप्प बसायला सांगतो. जीविका काही बोलायला जाते, पण शशिकांत मध्येच, अरे योगेश, तुला माहिती नाही का, जीविकाचा डिवोर्स झाला, तेही 1 वर्षाच्या आत. योगेश जीविकाकडे आश्चर्याने बघत, असं काय झाले जीविका की लगेच तू डिवोर्स घेतला? एवढ्यात विजय कॉफी घेऊन येते आणि सगळ्यांना देते. जीविका कॉफीचा मग घे, तुला तर माहितीच आहे मी पप्पांचा बिझनेस आधीपासून सांभाळते, लग्न झाल्यानंतर पण मी बिझनेस सांभाळेल हे क्लिअर केले होते, तरी त्यांनी मला लग्नानंतर ऑफिसला जाण्यात मनाई केली आणि पप्पांचा बिझनेस स्वतःच्या बिझनेसमध्ये मर्ज करण्याचा प्लॅन त्यांचा सुरू होता. मला जसं समजले तसा मी विरोध केला, त्यामुळे आमच्यात भांडणे व्हायला लागली. म्हणून मग मी डिवोर्स घेतला, कारण ते सगळेच लोक खूप लालची होते आणि त्यांची पप्पांच्या प्रॉपर्टीवर नजर होती. योगेश ऐकून शांत होतो. विजय पण ऐकून आश्चर्यचकित होते. मनात येते, एवढे श्रीमंत लोक सुद्धा दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवतात. त्यानंतर जीविका योगेशकडे बघून, योगेश, आपले किती छान अंडरस्टँडिंग होते. आपल्या कंपनी जरी मर्ज झाल्या तरी पप्पा आणि माझा त्या कंपनीवर तुझ्या इतकाच हक्क राहणार होता. सगळे लोक तुझ्या इतके समजदार नसतात रे योगेश. योगेश थोडा विचार करून, झालं ते झालं, तू आता दुसऱ्या लग्नाचा विचार का नाही करत? जीविका हसत, तुझ्यासारखा भेटला तर नक्की करेन. त्यावर योगेश हसत, भेटेल, तुला तुझ्या मनासारखा पार्टनर नक्की मिळेल. जीविका, होप सो. त्यांचे बोलणे ऐकून विजयाला राग येतो. हिला कळत नाही का आता यांचे लग्न झाले, त्यांच्या बायकोसमोर अशी बोलत आहे, हिच्यापासून जरा ह्यांना दूरच ठेवावं लागेल. तशी सुंदर आणि खूप फॉरवर्ड मुलगी दिसते, मॉडर्न आहे, वरून बिझनेस वुमन. मिस्टर शहा उठत, जीविका चल निघूया. मिस्टर काटकर, चला आम्ही निघतो, या कधी घरी, आम्हाला बरं वाटेल. तसं सगळे उठून त्यांना नमस्कार करतात. जीविका योगेशला बाय करून विजयाला बाय म्हणते, पण ती आपल्या विचारात गुंग असते. जीविका तिच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवत, हॅलो, कुठे हरवली? विजया भानावर येते. ती अडखळत गोष्ट पलटवीत, अगं ते तुम्ही गुजराती आहात तर इतकं क्लीन मराठी बोलता त्याचा विचार करीत होती. जीविका जोरात हसत, अगं मी मुंबईतच जन्मले, लहानाची मोठी पण इथेच झाली, म्हणून माझी मराठी इतकी चांगली आहे. विजया तिला जबरदस्तीने स्माईल देते. मिस्टर शहा आणि जीविका जायला निघतात, पण जीविका पुन्हा मागे वळते. बाय द वे योगेश,
मला तुझ्याकडून बिझनेसचे अजून बरकावे शिकायचे आहे. तेव्हा मला वाटेल तेव्हा मी तुला कॉल करू शकते ना? योगेश: अरे त्यात काय विचारायचे, तू बिंदास केव्हाही कॉल करू शकते. त्यावर जीविका: ओ थँक्स योगेश. तसाही बिझनेस वर्ल्डमध्ये तुझ्या इतका हुशार आणि दूरदर्शी कोणीच नाही. योगेश हसत: ओ रिअली? तशी जीविका त्याला स्माईल देत निघते. पण त्याचे लढीक बोलणे ऐकून विजयाचा खूप जळफळाट होतो. शशिकांत आणि चंद्रकांत दोघेही विजयाच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायचा प्रयत्न करतात. रात्र झाल्याने सगळेच आपापल्या बेडरूममध्ये निघून जातात. थकले असल्याने सगळे लवकर झोपतात. पण विजया मात्र विचार करीत असते आणि योगेश दिवसभर मेल चेक न केल्याने लॅपटॉपवर मेल चेक करत असतो. त्याला वाटते विजया झोपली असेल, पण तिच्या डोक्यात सारखे जीविकाचे विचार येत असतात. न राहून विजया उठते आणि योगेशकडे बघून, काय होती जीविका, जरा जास्तच फॉरवर्ड मुलगी वाटली. म्हणजे थोडं भांडण झालं तर घेतला डिवोर्स. थोडा वेळ तर द्यायला पाहिजे होता ना आपल्या नात्याला. त्यावर योगेश: तसं नाही विजया, जीविका खूप चांगली मुलगी आहे. आता वडिलांचा बिझनेस ती एकटीच सांभाळते. तेव्हा हुशार तर राहणारच आणि ती इंडिपेंडंट मुलगी आहे. स्वतःचा बिझनेस दुसऱ्याच्या हातात जाण्या अगोदरच डिसिजन घेऊन मोकळी झाली. त्यात बिघडलं कुठे? विजया: म्हणजे तिने डिवोर्स घेतला हे पटलं तुम्हाला? योगेश: हे बघ विजया, फक्त लग्न झाले म्हणून ते नाते निभवायचे कुणी सांगितले? नात्यामध्ये प्रेम हवे, आपुलकी हवी आणि एकमेकांबद्दल आदर हवा, तेव्हाच नाते टिकते. हे सर्व जर नसेल तर त्या नात्याला काही अर्थ नाही. जबरदस्तीने नाते कितीही निभवायचा प्रयत्न केला तरी किती वेळ टिकणार ना? विजया हे ऐकून थोडी शॉक होते. ती काही न बोलता एका कडेवर लेटते, पण मनात असंख्य विचारांचे काहूर माजते. आमचे पण लग्न जबरदस्तीचेच आहे. यांना कदाचित तेव्हा मान्य पण नसेल हे लग्न. आता जरी चांगले वागत आहे, पण कोण सांगावे? आईने लावून दिले म्हणून निभवायचा प्रयत्न करीत असेल. म्हणजे आमच्यात जर झगडा झाला तर हे पण डिवोर्स घेतील का? चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.